न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. देशाने तुम्हाला काय दिले यापेक्षा तुम्हाला देशाला काय देता येणं शक्य आहे ते देत राहा. राज्य लोकसेवा आयोगात जेव्हा गेलो तेव्हा मुलाखत दिली, त्याच दिवशी निकाल लावण्याचा पायंडा पाडला. प्रत्येकाने आपले आईवडील आपल्याकडे ठेवले पाहिजेत, कारण त्यांच्यासारखे आपल्या कुटुंबाची काळजी घेणारं दुसरं कोणी नसतं, असं प्रतिपादन राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉक्टर प्रताप दिघावकर यांनी केले. मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर दिघावकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कालिदास चव्हाण, मानवधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे, सुखदेव कोल्हे, जिल्हा नियोजन आयोगाचे सदस्य गोरख बोडके, संस्थेच्या सचिव ज्योती कोल्हे उपस्थित होते. यावेळी सूक्ष्मातून विश्व घडविताना आणि मानवधन संस्थेच्या वर्धापन दिन विशेषांकांचे प्रकाशन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर दिघावकर यांनी सांगितलं की संत गाडगेबाबा सांगायचे, दगडात देव का बघता, तेच काम प्रकाश कोल्हे करताय. कोरोनामध्ये कोल्हेंनी 200 अनाथ मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. पुस्तक म्हणजे अनेक विषयांचे रसायन आहे. अभियंता माणूस 7 ते 8 विषयांचे विवेचन असलेले पुस्तक लिहितो. कधीही वडिलांना त्यांच्या मुलाच्या पुस्तक सोहळ्यात व्यासपीठावर बघितले नाही. जगात कुठेही गेलात तरी तेथे भारतीय व्यक्ती आहे. 500 रुपये नसताना शाळा काढणारा माणूस अद्भुत आहे. देश महासत्ता होण्याचा मार्ग शाळा महाविद्यालयातूनच जात असतो आणि हेच ओळखून मानवधन संस्थेच्या माध्यमातून ते काम सुरू झालं आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य जेव्हा दिसेल तेव्हा खऱ्या अर्थाने देश महासत्ता झाला असे म्हणता येईल, असेही डॉक्टर दिघावकर यांनी यावेळी सांगितलं. देशाचे नेतृत्व करण्याची ताकद युवकात आली पाहिजे. येणारे दशक हे भारतीय युवकांचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं. आमची भेट योगायोगाने झाली. ज्यावेळेस करोनामध्ये ज्यांचे आई वडील दोन्ही वारले त्यांचा शिक्षणाचा खर्च आम्ही 4 जणांनी करायचं ठरवलं. मी, गोरखजी बोडके, डॉक्टर वडगावकर आणि प्रकाश कोल्हेजी. मी IPS ऑफिसर IG होतो त्यावेळेस नाशिक परिक्षेत्राचा. साधारणपणे मी संस्था चालक लोकांच्या भानगडीत पडत नाही, पण पहिल्याच वेळेस त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांनी सरळ सांगितलं की मी 200 जे अनाथ मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेईन. हे बोलण्याचं सुद्धा धाडस करायला त्यावेळेस कोणी तयार नव्हतं, कारण उद्याचा दिवस कसा उगेल याच्या भीतीखाली राहत होते. आणि त्यांचे मग पोलीसवाल्यांना सवय असतात चौकशा करायच्या. खरं पोलीसवाल्यांना पुस्तकाचं प्रकाशन किंवा अनावरणाला बोलवत नाही, पण आम्ही ती संधी सोडत नाही, कारण साहित्यिकांच्या, लेखकांच्या, कवी लोकांच्या सानिध्यात आम्ही गेलो की आमची व्हॅल्यू वाढते. त्यांच्याकडून बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात, पण त्यांनी आमच्याकडून काही गोष्टी शिकू नये आपण असं पण सांगतो. तर त्यांचा एक एक विषय जे मांडत होते ती पोटतिडीक होती त्यांच्यामध्ये. त्यांनी पण सांगितलं की ते पण सालदाराचा मुलगा आहे, हे सगळ्यांसमोर कबूल करणं, असा कबुली जबाब देणं, हे सुद्धा आत्ताच्या पिढीला तेवढं शक्य जमत नाही. प्रकाशजी, मी सुद्धा 1200 रुपयाचा IG आहे. 12वी ते IG 1200 रुपयात आमची गाडी विना वाहक विना थांबा पोचली. त्यामुळे गरिबीचं दुःख काय असतं. सामाजिक जडणघडणीमध्ये सर्व माणसांना त्रास का होतो हे आपण बघतो. आणि तुमचा जो विचार आहे, नई सोच है नई दिशाएं नए बनाए रास्ते, नई सोच है नई दिशाएं नए बनाए रास्ते, अपने लिए नई यारो, जिये वतन के वास्ते, जिये वतन के वास्ते. या उक्तीतून तुम्ही काम चालू केलं. नाही तर एक IG एक संस्था चालकाच्या जवळ इतका येतो, याच्यातच तुमच्या कर्तृत्वाचं, तुमच्या चारित्र्याचं गुपित लपलेलं आहे. प्रास्ताविक प्रभाषणात ज्योती कोल्हे यांनी 2004 साली संस्था स्थापन केली असून आता 18 वर्षांनंतर ही संस्था बाळप्रौढ झाली आहे. हा 18 वर्षांचा प्रवास करताना अनेक अडचणी आल्यात, परंतु ध्येय निश्चित असल्यानं आजही संस्था मोठी करण्यात यश आलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलंय. मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था या संस्थेला जन्म घालणारे प्रकाश कोल्हे सर 2004 साली ही संस्था स्थापन झाली आणि आज 2022 साली
ही संस्था 18 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे कुठेतरी त्यांनी जे बाळ जन्माला घातलेलं होतं ते बाळ आज प्रौढ झालेलं आहे आणि याचा आम्हाला सर्वांना एक सार्थ अभिमान वाटतो झाली. नंतर त्या संस्थेचं जे उद्देश होतं की सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्र, तर मग ह्या हेतू लक्षात ठेवून 2005 साली धनलक्ष्मी शाळा सुरू झाली आणि त्यावेळेस सर मला बोलले की आपली शाळा सुरू करायची. आणि मला या गोष्टीचा विश्वास नाही पटला की मला तर पहिले माझ्या डोळ्यापुढे स्वप्न असं एक शाळा म्हणजे वाटायचं की मोठी बिल्डिंग पाहिजे. मग त्यावेळेस आमची परिस्थिती अशी नव्हती की आम्ही मोठ्या बिल्डिंगमध्ये शाळा सुरू करू शकू. मी त्यावेळेस पण सरांना विरोध केला की असं आपल्याकडनं शक्य नाही आहे. परंतु सर त्यांच्या मतावर ठाम राहिले आणि बघता बघता आमची पहिली मराठी मीडियमची शाळा धनलक्ष्मी शाळा सुरू झाली आणि त्यानंतर एका पाठोपाठ आमच्या इंग्लिश मीडियमच्या शाळा देखील सुरू झाल्या. यावेळी जीवन गौरव पुरस्कार मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांना प्रदान करण्यात आलाय. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी कारागृहातील बंदिवानाच्या शिक्षणासाठी कसे प्रयत्न केले याचं उदाहरण दिलंय. जन्मलेला आणि योगायोगानं लाल झेंडा घेऊन रस्त्यावरती कामगारांसाठी चळवळ उभारत असतानाच चंद्रपूर सारख्या आदिवासी भागामध्ये शिक्षणाची काय परवड होती हे लक्षात घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करावं यासाठी प्रयत्न केले. परंतु हे प्रयत्न करत असताना विविध चळवळीमधनं मी सहभाग घेतला आणि या सहभागातून खास पहिल्यांदा मी जे काम केलं असेल ते बंदिवानाच्या शैक्षणिक सत्रासाठी. कारागृहात असलेले सगळे बंदिवान हे गुन्हेगार आहेत असं नाही. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून मुक्त विद्यापीठाचं पहिलं केंद्र नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलेलं. त्यातलं एकच उदाहरण देतो अनेक उदाहरणापैकी. कुसुमाग्रजांच्या सहवासामध्ये मी जेव्हा कुसुमाग्रजांना घेऊन गेलो होतो काव्य संमेलनाच्या निमित्तानं, तेव्हा हितेश शहा नावाचा कैदी हा 302 मध्ये जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये तिथे आलेला होता. त्यांनी तात्यासाहेबांच्या समोर शिक्षण घ्यायचं आहे म्हणून विनंती केली आणि तात्यासाहेबांनी मला सांगितलं की याला आपल्याला शिक्षण द्यायचं आहे. आणि ते शिक्षण बाहेरून 17 नंबरचा फॉर्म भरून आधी SSC केलं, मुक्त विद्यापीठातनं त्याला BA केलं. त्याला असं वाटायचं की बा इथे सगळे गुन्हेगार नाही, त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मला वकील व्हायचं आहे. आणि वकिलीचं शिक्षण हे डिस्टंट एज्युकेशनमध्ये कुठेही नाही. म्हणून मी आणि प्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न करून महाराष्ट्र शासनाने त्याला लॉ कॉलेजमध्ये शिकण्याची परवानगी दिली आणि लॉ कॉलेजमधनं तो LLB झाला, नाशिकमध्येच LLM झाला. जन्मठेप संपलेली आहे, जन्मठेप सनद मिळून दिली वकिलीची आणि आता तो हायकोर्ट प्रॅक्टिस करतोय आणि दरमहा साधारणतः 1.5 लाख रुपये तो आर्थिक कमाई करतो आणि त्याचा आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करून त्याचा विवाह सुद्धा नाशिकच्याच एका मुलीबरोबर करून दिलेला आहे. प्रकाश कोल्हे यांनी सांगितलं की वृद्धाश्रम कमी करायचे असतील तर प्रत्येकाने आपल्या मातापित्यांना सन्मान दिला पाहिजे. नाशिकमध्ये पाथर्डी येथे गुरुकुलाची स्थापना केली. KK वाघ महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुनील कुटे यांनी सूक्ष्मातून विश्व घडविताना या पुस्तकावर बोलताना पुस्तकाच्या अंतरंगात डोकावताना आपलं दर्शन होत असल्याचं सांगितलंय. हे पुस्तक व्यक्तीशी संवाद साधणारं आहे असं देखील त्यांनी सांगितलंय. यानंतर मानवधन वर्धापन दिन विशेषांकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर नाशिक बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे, डॉक्टर सुनील कुटे, ज्येष्ठ समाजसेवक KO पाटील, गोरख बोडके, उमेश देवरे यांचा सत्कार करण्यात आलाय. तसेच यावेळी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या असल्याचं सांगण्यात आलंय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था संचलित सर्व शाळांमधील मुख्याध्यापक सुरेखा निकम, वैशाली पवार, प्रदीप देवरे, उपमुख्याध्यापिका पूनम पाटील तसेच सर्व मानवसेवक यांनी अथक परिश्रम घेतले. ज्याच्यामुळे मी हे जग बघितलं, हे विश्व बघितलं, अशा आई आणि वडिलांनाच लोक वृद्धाश्रमामध्ये पाठवत आहेत. आणि ही संख्या पाथर्डी फाट्यामध्ये 3 वृद्धाश्रम तयार झालेले आहेत. मला आतून खूप खूप वेदना होत आहे. आनंद
सेवेकरी जे काही ज्यांनी सेवा स्वीकारली आहे, वृद्धाश्रम उभे केले आहे, त्यांना जरूर आनंद मिळतो आहे. कारण मोठ्यांची सेवा ही देवाची सेवा, ईश्वराची सेवा म्हणून त्यांनी स्वीकारली आहे. परंतु दुसरीकडे मी बघितलं, अरे माझ्याच आईला, माझ्याच वडिलांना मी किती आनंदाने वृद्धाश्रमात पाठवतो आहे. याला आनंद म्हणायचं का दुःख म्हणायचं, आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. आणि याचंच उत्तर शोधण्यासाठी सूक्ष्मातून विश्व घडवताना यामध्ये हाही मुद्दा मांडलेला आहे. मी थोडं संस्थेकडे पुन्हा येतो. खूप बिकट परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीतून मला एक आनंदाने सांगायला बरं वाटतं, संस्थापक चेअरमन ही पदं नंतर आलेली आहेत, परंतु मी एक सालकऱ्याचा मुलगा म्हणून आता तुमच्यासमोर उभं राहताना आनंदाने सांगताना मला खूप आनंद वाटतो आहे. कारण माझेही वडील 40 वर्ष दुसऱ्याच्या शेतावरती सालकरी होते आणि मी सालकऱ्याचा मुलगा आहे आणि तो तुमच्यासमोर सालकऱ्याचा मुलगा म्हणूनच बोलतो आहे. मला खूप आनंद होतोय. आज वडिलांना वृद्धाश्रमाची संख्या वाढू नये म्हणून हा एक मेसेज जावं की आपण आपल्या घरातल्याच व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून या स्टेजवरती बसवण्याचं परमभाग्य किंवा एक मूल्य आपल्या सगळ्यांसमोर ठेवतो आहे. प्रत्येकाने मला असं वाटतं की वृद्धाश्रमाची जी संख्या कमी करायची असेल तर प्रत्येकाच्या वडिलांना स्टेजवरती बसवलं तर वृद्धाश्रमच राहणार नाही. आपण हा मेसेज आजच्या या कार्यक्रमातून घेऊन जाऊया. आणि पुन्हा मी संस्थेच्या वाटचालीकडे मी सांगू इच्छितो, खरोखर आमचे प्राचार्य बर्वे सर पण आहेत, गुरुवर्य, त्यांनी पण जवळून बघितलेला प्रवास. खरोखर माझ्या खिशामध्ये 500 रुपये नव्हते. संस्था सुरू झाली, मॅडमांनी सांगितलं, सगळ्यांनीच विरोध केला, कोणीच सपोर्ट करत नव्हता. हा वेडेपणाचं लक्षण म्हणून माझ्याकडे सगळे बघत होते, घरातले पण बाहेरचे पण. काही ठराविक लोक होते, त्यांनी आधार देण्याचं काम, नाही तू करतो ना तू कर, अशी म्हणणारी संख्या खूप कमी होती. आणि त्या संख्येपेक्षा माझ्या अंतर्मनामध्ये जी ज्वाला होती, ती परिस्थितीची होती. गवताचे भारे वाहताना, शाळेत जाताना, शाळेत शिक्षण घेताना जो काही त्रास झालेला आहे, त्या त्रासाचं उत्तर मला शोधायचं होतं. म्हणून कोणी शुभेच्छा देऊ, सपोर्ट करो अथवा न करो, मला मार्ग क्रमण करायचा आहे, हा अंतर्मनाचा ठेवा. तसाच मी जोपासत पुढे आलो. एक विल पॉवर, आत्मविश्वास या जोरावरती शाळा सुरू करायची ठरवली. संस्था स्थापन झाली 2004ला. 2005ला प्रसंग पण थोडा सांगतो. राणीनगरच्या त्या क्रॉसिंगमध्ये त्यावेळेस वर्षभरामध्ये 4 ते 5 मुलं ॲक्सिडेंटली देवाघरी गेले होते, शाळकरी मुलं. मी त्यावेळेस जेल रोडला राहायचो, ते वाचायचो पेपरमध्ये आलेल्या बातम्या. आणि एक दिवस तिकडे पातळी परिसरामध्ये पाहुणा म्हणून मी गेलो आणि चहा पितानाचा प्रसंग असं होता. त्या ताईने आम्हाला चहाची कपबशी दिली. गेल्या अनेक पुस्तकांचा पहिला वाचक, त्यांच्या सगळी जे आत्तापर्यंत जी पुस्तकं लिहिली त्याचा पहिला वाचक बनण्याचं भाग्य मला लाभलं आहे. कोविडमध्ये 2 वर्ष या जगाने खूप वेगळा अनुभव घेतला. तुमच्याकडे गाडी असेल, घोडा असेल, बंगला असेल, कोट्यावधीची संपत्ती असेल, पण यातलं काहीही उपयोगी पडत नाही ज्या वेळेला माणूस ICU मध्ये जातो. त्यावेळेला फक्त आणि फक्त 2च गोष्टी या जगाने बघितल्या, अनुभवल्या, ज्या उपयोगी पडतात. त्या म्हणजे मानवाचं धन आणि ऑक्सिजन हे दुसरं धन. ऑक्सिजन आणि माणूस हे 2च धन अशा बिकट अवस्थेमध्ये मानवतेला धावून आले. आणि मग ज्या पर्यावरण दिनाच्या दिवशी या संस्थेची निर्मिती झाली आहे, ऑक्सिजन देणाऱ्या दिवशी, त्या दिवशी हे मानवधन निर्माण होणारं ते प्रकाश. यावेळेस व्यासपीठावर राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य प्रताप दिघावकर साहेब, महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कालिदास चव्हाण, संस्थेचे संस्थापक प्रकाशदादा कोल्हे, सुखदेव कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे, गोरख बोडके, तसेच या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि रसिकजन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा कुलकर्णी आणि रेखा आहिरे यांनी केले, तर आभार सुरेखा निकम यांनी मानलेत. न्यूज इंडिया 27 साठी दामोदर थोरात, नवीन नाशिक.